The great happiness. Buddham saranam gacchami. Satyam vihaya mati satyakavadakenu vadaviropitamalam ati andhabhutam panyapadipajalito jitavamuindo tante jasa bhavatu te jaya संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्यात सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार वंदन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी बाबा रामजी सुभेदार यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून जाम रोड मंगरुळपीर जिल्हा वाशिम या ठिकाणी रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी भीमज्योती महिला मंडळ मंगरुळपीर यांचे विद्यमाने या चौथ्या धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे। तेव्हा संपूर्ण महिला मंडळ भीमछावा प्रतिष्ठान मंगरुळपीर आणि त्याचबरोबर परिवर्तनवादी महिला मंडळ सोनखास, नालंदा महिला मंडळ सोनखास, प्रशिक नगर महिला मंडळ, शहापूर पंचशील नगर महिला मंडळ मंगरुळपीर, अशोक नगर महिला मंडळ मंगरुळपीर, शिंदे नगर महिला मंडळ मंगरुळपीर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर महिला मंडळ मंगरुळपीर, एकता नगर महिला मंडळ, समता सैनिक दल तथा मंगरुळपीर तालुक्यातील सर्व समाज बांधव आणि विशेषत्वाने महिला मंडळ झाले यांच्यासह धम्मदेशना श्रवण करण्यासाठी या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने आपण सर्वजण उपस्थित आहात। तेव्हा सर्व श्रद्धावंतांच्या प्रती त्याचबरोबर दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या YouTube चॅनलचे सर्वच दर्शक सर्वांच्या प्रती सर्वप्रथम मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या दुःख मुक्तीकरिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। महिला मंडळाने आम्हाला मागच्या वेळेला बोलवलं होतं, याही वर्षी बोलावलाय। मागच्या वर्षी मंडप कमी पडला होता, अजून वाढवावा लागला होता, ती जागाच बदलवली, आता दुसरीच जागा दुसऱ्याच जागेवर मंडप टाकला आणि मंडप तर लय मोठा टाकला। त्यांना वाटलं बा मागच्या वर्षी सारखी आपली गोष्ट झाली तर काय करावं, म्हणून भयंकर मंडप टाकला।
सुरुवातीला यांना वाटलं लोक येतील की नाही, पण तुमच्याकडे पाहिल्यानंतर शेवटचं बाई दिसत नाही, माणूसही दिसत नाही, एवढी तुडुंब गर्दी आहे इथे. आणि मला वाटते आजूबाजूला काही खाणारे आणि काही फिरणारे असतात, सगळे ध्यानावर नसतात लोक. त्यात एखादा आपल्या बाबा लयच अवघड आहे, काही काही पंक्तीच कधी उठते त्याच्यावर ध्यान ठेवून राहतात. तुम्ही नाही तसे जे बसलेले आहेत ते, पण काही काही ठिकाणी असे येतात तर एवढी मोठी गर्दी, एवढा मोठा कार्यक्रम आणि अत्यंत शिस्तबद्ध ज्या आपल्या भीमज्योती महिला मंडळाने घडवून आणला. एकदा सर्व महिला मंडळांसाठी आपण प्रचंड टाळ्यांच्या गजरांमध्ये त्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे, स्वागत केलं पाहिजे. त्यांना सहकार्य करणारे भीम छावा किंवा अजून जे कोणी असतील त्यांच्याही प्रति मंगल मैत्री व्यक्त करतो. आणि भरपूर वेळ झाला, पण आम्हाला पत्रकात सांगितल्यानुसार विनंती केल्यानुसार 5 वाजेपर्यंत तुमची काही सुटका नाही. काय तुम्ही काय पाकिस्तानातून अफगाणिस्तानातून आले नाही, आले असतात जास्तीत जास्त लांबून कुठून तर वाशिम जिल्ह्याच्याच कानाकोपऱ्यातून कुठून आलेले असतात. काही काही लोक बाहेरून आले, आमच्या औरंगाबादून आमच्या आई बाबा आले, उंदरे आई बाबा, सोनोनी आई बाबा इथे आहेत. त्याचबरोबर दिग्रसवरून आमचे मोहाडे आई बाबा त्यांचा परिवार आहे आणि तुमच्यात बसलेले भरपूर लोक आहेत. तर तुमची सर्वांची श्रद्धा आहे. खरोखर महिला मंडळ बाबा प्रत्येक ठिकाणी जास्त असते आणि त्यांना समोरच्या बाजूने काही मोजक्या पुरुषांनी, इकडच्या बाजूने मोजक्या पुरुषांनी कव्हर केलंय. एकदा सगळ्या माझ्या आया बहिणींना मी सूचना करेल, एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. किमान एवढे तरी आले, हळूहळू वाढतील, कारण त्यांना बाबासाहेबांनी जास्तच काम लावून दिलंय म्हणून त्यांची उपस्थिती इकडे कमी असते. ती असतात 14 एप्रिलला जास्त. त्यात तरुण मुलं संध्याकाळी जास्तच असतात. डीजे लावला तरच जयंती करतो म्हणतात, वर्गणी देतो, नाही तर देत नाही. व्याख्यान प्रवचन म्हणल्यावरती मग ते पचनी पडत नाही, म्हणून त्याला कोणी प्रतिसाद देत नाही. जयंती म्हणजे नाचणं ही एक व्याख्या काही आपल्या लोकांनी बनवली आहे, पण काही ठिकाणी मात्र परिवर्तन होत आहे आणि परिवर्तन झालं पाहिजे. ही बाबासाहेबांची मनीषा होती, भगवान बुद्धांचा तो मानस होता, भगवंताच्या धम्माचा तोच उद्देश आहे. इथल्या शेवटच्या माणसापर्यंत भगवंताच्या धम्माची वाणी पोहोचली पाहिजे. मनुष्याला स्वतःच्या जीवनाचं महत्व कळालं पाहिजे, हा भगवंताचा उद्देश होता. म्हणून डाकू अंगुलीमालासारखे लोक असतील, उद्ध्वस्त झालेलं जीवन ज्या पटाचार्याचं होतं ती पटाचार्य सारखे लोक असतील, किसा गौतमी, सुजाता, विशाखा, राजा बिंबिसार, प्रसेनजीत यासारखे लाखो लोक ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र भगवान बुद्धांकडे येत राहिले आणि आपल्या जीवनाचं सोनं करत राहिले. बाबासाहेबांनी सुद्धा हेच घेरलं बुद्ध धर्माचा अभ्यास करून आणि तुम्हाला मला बुद्ध धर्माच्या ओढीत टाकलं 14 ऑक्टोबर 1956 ला. आणि लाखो लोकांना तेव्हाच्या अशिक्षित असलेल्या बाबासाहेबांनी हाक दिली आणि बाबासाहेबांच्या हाकेला आपल्या अनाडी लोकांनी, अशिक्षित लोकांनी ओ दिला आणि लाखोच्या संख्येने लोक नागपुरात दाखल झाले होते आणि त्यांनी न भूतो न भविष्यती अशा प्रकारची धम्मक्रांती घडवून आणली. आपण त्या लोकांचे वंशज आहोत आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी, बाबासाहेबांची धम्मक्रांती पुढे आणि पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सर्वांनी, मग ते भिक्खू असतील, भिक्खुणी असतील, उपासक असतील, उपासिका असतील, त्यांनी कंबर कसली पाहिजे. कारण तुम्ही आजूबाजूला पाहत असाल, आपण कोणावर टीका टिप्पणी करत नाही, पण सोशल मीडियावरती आता बातम्या पाहतो, कुठेतरी काहीतरी धार्मिक कार्यक्रम सुरू आहे बघा, बऱ्याच वर्षानंतर तिथे चेंगराचेंगरी झाली, हजारो लोक मेले बघा, आणि तरीही लोक जातात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ती त्यांची श्रद्धा आहे, आपण टीका टिप्पणी करण्याचा विषय नाही आहे. कारण बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये इथल्या प्रत्येक व्यक्तीला श्रद्धेचं स्वातंत्र्य दिलंय आणि त्यामुळे आपल्यालाही बुद्धाचा धम्म दिला आणि तो बुद्धाचा धम्म आपण पाळला पाहिजे कटाक्षाने, त्याचं पालन केलं पाहिजे. मग ते पंचशील असेल, अष्टशील असेल, 10 पारमिता असतील, आर्य अष्टांगिक मार्ग असेल किंवा 22 प्रतिज्ञा असतील, त्या पाळण्याची जबाबदारी कुणाची आहे? कुणाची? आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. नाहीतर नुसतं त्यांनाच नाव ठेवायचं, ते असे करतात तसे करतात, त्यानं काही साध्य होणार नाही, मी त्याच्या खिलाफ आहे. मी तुम्ही प्रवचन ऐकत असाल आपले, आपण टीका टिप्पणी करण्यात वेळ वाया घालवत नाही, तुम्ही वेळ वाया घालवत जाऊ नका, कारण त्रुट्या काढणं लय सोपं आहे. तुम्ही ऐकत असाल आपले प्रवचन,
निंदा करणं लय सोपं आहे, नाक वाकडं करणं तर बाबा लय सोपं आहे, हो काळ्या करणं तर लय सोपं आहे, खेकड्यासारखं पाय ओढणं तर ते त्याच्याहून सोपं आहे, परंतु काम करून दाखवणं, त्रुटी दुरुस्त करणं, चुका सुधारणं, त्या व्यवस्थेचा आपण हिस्सा होणं, भाग होणं, आपलं अगोदर योगदान देणं हे भल्या भल्यांना जमत नाही आणि आपल्या धम्मज्योती महिला मंडळाने ते जमून आणलं, एवढा मोठा कार्यक्रम, आणि म्हणून त्यांच्या प्रति मी विशेष मंगल मैत्री व्यक्त करतो. ते तुम्हालाही जमलं पाहिजे. मी मागच्याही वेळेला बोललो होतो, VC साठी तर बाबा सगळे लय लवकर जमतात महिला, तेव्हा डायबिटीज हे काही काम करत नाही, गुडघे बरोबर होतात, बीपीची गोळी नॉर्मल होते, घरात लेकरू रडत नाही, बाळंतीत बाईला काही होत नाही, गरोदर बाईला काही होत नाही, जवान पोरग पोरगी असेल तर त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही. VC ला किंवा अशी काही मीटिंग असेल, रिझर्वेशन घ्यायचे, रेशन घ्यायचे दुकानावर जाऊन, तेव्हा कोणतीच अडचण येत नाही, तेव्हा कोणताच ब्रेकर लागत नाही. पण धम्माचं बाबासाहेबांचं काम करायचं म्हटलं, समाजाला एकत्र आणायचं म्हटलं की मग नानूचा पाडा बऱ्याच लोकांमध्ये तयार होतो बघा. तर ही जी प्रवृत्ती असेल तुमच्यात नाही बापा, तुम्ही लय चांगली आहे, पण अशी जिथे कुठे प्रवृत्ती असेल, बाबासाहेबांचं नाव, बाबासाहेबांचं काम करण्यासाठी म्हणजे पिछे हात करणं, कुणाची तरी काम करणाऱ्यांना गालबोट लावणं, त्यांचे पाय खेचणं, ह्या ज्या प्रवृत्ती आहेत ह्या मोठ्या भयंकर आहेत आपल्यातल्या, आणि ह्या गावागावामध्ये तयार झालेल्या आहेत, आणि त्याला खत पाणी घालण्यासाठी पण लोक तयार आहेत. मग निवडणुकीच्या वेळेस असेल किंवा अजून कोणत्या वेळेस असेल, आणि त्यामुळे हे जे महिला मंडळ आहे खरोखर खूप चांगलं काम करते आहे बघा. त्यांचा अभ्यास केला मी आता, त्यांना मी विचारत असतो, आपण बेधडक बोलतो कारण आपलं तत्व ठरलेलं आहे, कोणी वंदो अथवा निंदो, आणि पुन्हा त्या कार्यक्रमाला बोलवो का न बोलवो, कोणी मान सन्मान देवो, आदर करो न करो, कोणी दान देवो न देवो, याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही, पण काम करणं आणि बाबासाहेब बुद्ध लोकांच्या कानामध्ये ठासून बळजबरीने का होईना ते भरणं हे आपलं काम आहे. ते शेवटच्या श्वासापर्यंत आपण करत राहील. कोणी आपल्याबद्दल काही बोलू द्या माघारी, कारण आम्हाला माहिती आहे की चांगले बोलणं, चांगले लोक, चांगले माणसं, काम करणाऱ्या प्रवृत्त्या सगळ्यांनाच आवडत नसतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, भगवान बुद्धालाही व्यवस्थेनं सोडलं नाही, बाबासाहेबांनाही सोडलं नाही, आणि आजूबाजूच्यांचा जर विचार केला तर संत तुकोबारायांनाही सोडलं नाही, वैकुंठाला पाठवलं त्यांना, कारण ते संत साहित्यातून बुद्ध सांगत होते. म्हणून या जगामध्ये जे जे चांगले आहेत, चांगले असतील, त्यांना त्रास होतो, कारण ज्या झाडाला फळं लागतात त्या झाडाला लोक दगड मारतात, ज्याला कधी फळच येत नाही तर काय ढेकळाला दगड मारतील लोक त्या झाडाला. म्हणून जे बिनाकामाचे लोक असतील त्यांची कशाला कोण बदनामी करील, त्यांना कोण शिव्या देईल, त्यांची कोण निंदा करील, पण जे काम करतात, पैसे खाली असतील काय म्हणतात का, आणि नक्कीच खाली असतील. एवढे पोस्टर कुठून छापलं, एवढा मंडळ कुठून टाकला, पैसे कुठून आणले, मी यांना विचारलं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ह्या सगळ्या माझ्या माता भगिनी आहेत, त्यांच्याबद्दल रिअली प्राऊड फील होते बघा. अशा लोकांच्या बद्दल माझे जे बाबा आहेत, समाजामध्ये काम करणारे, जीव तोडून माझ्या ज्या आया असतील, बहिणी असतील, भाऊ असतील, बाबासाहेबांचं प्रामाणिकपणे काम करतात, वेळ देतात. काम कोणाला नाही, संसार कोणाला नाही, सुखदुःख कोणाला नाही, परेशानी कोणाकडे नाही, आजारपण कोणाकडे नाही, सासू सुनाचं भांडण कोणाकडे नाही, जावाजावाचं भांडण कोणाकडे नाही, नवरा बायकोचं भांडण कोणाकडे नाही. प्रत्येक घराघरात हे सगळं काही असताना त्यातूनही वेळ काढून बाबासाहेबांवर, बुद्धावर श्रद्धा ठेवून जे माझे आई, बाबा, बहीण, भाऊ बाबासाहेबांचं काम करण्यासाठी, धम्माचं काम करण्यासाठी वेळ देतात, आपली बुद्धिमत्ता खर्च करतात आणि आपला पैसा खर्च करतात, त्या सगळ्यांच्या प्रति मी विशेष मंगल मैत्री करतो. आणि आपणही टाळ्या वाजवल्या पाहिजे त्या लोकांचं, तशा लोकांचं कौतुक केलं पाहिजे, कारण कर सको तो अपनी वाणी में कुछ असर पैदा करो, रुख हवाओं का बदल दो, हुनर पैदा करो, और तुम्हें सम्मान से जीना है अगर इस देश में, तो हर घर में एक अंबेडकर पैदा करो, एक अंबेडकर पैदा करो.
आंबेडकर पैदा करावा लागेल, घडवावा लागेल, तो दुसऱ्याच्या घरात घडावा, जन्माला यावा, त्यानं त्याग करावा आणि त्यानं काम करावं, या अशा शूद्र मानसिकतेमध्ये आपल्या लोकांनी राहू नये. नुसतं सम्राट अशोक बेंबीच्या जगापासून सांगायचं, बाबासाहेबांचा त्याग सांगायचा आणि भगवान बुद्धाचं मोठेपण नुसतं गायचं आणि सांगायचं आणि कृतीमध्ये उतरायचं नाही, त्याला काही अर्थ उरत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि म्हणून काम केलं पाहिजे. यांना विचारलं कोणाकडून पैसे घेतले. आता हे ओळखीची आहे, तारीख घेण्यासाठी आम्हाला परेशान केलं. आम्ही तर फोन उचललाय, बंद केले. यांना विचारा जरा, आम्ही तर मेसेजही पाहत नाही आता आणि फोनही उचलत नाही, कारण एवढं बिझी शेड्यूल झालंय. आता भयंकर बिझी शेड्यूल झालं असल्या कारणाने आता मे पर्यंत, जून पर्यंतच्या तारखा एकदा आमचं शेड्यूल पॅक आहे, हे जाहीरपणे सांगतो बाबा. कोणी करू नका कार्यक्रमासाठी आणि मेसेजही करू नका, कारण ते पाहिल्या जाणार नाही, फोन उचलल्या जाणार नाही. तारखेसाठी आग्रह करू नका, कारण टोटल शेड्यूल पॅक आहे आमचं मे पर्यंत. जून आमचा रिझर्व आहे ध्यानासाठी, वाचनासाठी, कारण जुलै पासून वर्षावास सुरू होतो आणि वर्षावासातही तारखा देणार नाही आम्ही, कारण वर्षावासात श्रीलंका किंवा थायलंडला जाण्याचा आमचा मानस आहे. आज आम्ही लोकांना शिकवतो, समाजाला शिकवतो, परंतु आम्ही पण शिकलो पाहिजे अजून असं आम्हाला वाटतंय. म्हणून श्रीलंका, थायलंड मध्ये भिक्खू श्रामणे ट्रेनिंग सेंटर आहे तिथे, तर एखाद्या सेंटर मध्ये जाऊन ध्यान करून अभ्यास करायचा धम्माचा आणि पुन्हा एकदा नवीन ऊर्जा घेऊन समाजाचं काम करायचं, असा आमचा एक मानस आहे. तो जर पूर्ण झाला तर निश्चितपणे बाहेर देशात आम्ही जाऊन येऊ, कारण थायलंडला आताच आम्ही जाऊन आलो. काय तिथे शिस्त लोकांमध्ये म्हणाल तुम्ही. आता तो व्हिडिओ मी अपलोड करेल. काय शिस्त, काय श्रद्धा. त्या चिवड्याला पाहिलं दुरुपी असेल आणि चिवधारी पण फार चांगले. तुमच्या माहितीसाठी सांगा, म्हणजे कोणाला राग येण्याचा विषय नाही, कारण आम्ही पाहतो इकडे पण पर्सनली कोणाला टीका करत नाही. भिक्खू लोक खूप चांगलं काम करतात, पण सर्वच चांगलं काम करत नाही. उपासकही खूप चांगलं काम करतात, पण सर्वच चांगले काम करत नाही. कारण भगवंताने सांगितलं भिक्खू पण 4 प्रकारचे आहे, उपासक पण 4 प्रकारचे आहे. म्हणून भिक्खूचं जीवन पण स्वतः धम्माचं आचरण करून समाजाला बुद्धाचा धम्म शिकवला पाहिजे, यासाठीच आहे. नाही तर आम्हीच आचरण करायचं नाही, आम्ही नुसतं दानच मागायचं, घरोघर फिरू पावत्या फाडायच्या, तर लोक काय आदर्श घेतील, कसा घेतील. आणि भिक्खू जीवन काय फक्त दानच मागण्यासाठी आहे का. आणि दान दिलंही पाहिजे तुम्ही, पण कुणाला. जे भिक्खू प्रामाणिकपणे विनयानं राहून, शिलानं राहून काही काम करत असतील तर त्यांना दान दिलं पाहिजे. म्हणजे प्रोजेक्ट उभा करत असतील एखादा. पण जे भिक्खू फक्त काम करत नाहीत, काही समजा विधायक काम करत नाहीये, पण चांगलं राहतात, शिलानं राहतात, प्रवचन करतात, त्यांनाही भोजनाचं दान दिलं पाहिजे, भिक्षा पात्राचं दान दिलं पाहिजे, चिवराचं दान दिलं पाहिजे, भिक्खू निवासाचं दान दिलं पाहिजे, विहाराचं दान दिलं पाहिजे. कारण भगवान बुद्धाने सांगितलं धम्म प्रचारामध्ये भिक्खू पूर्ण परित्याग करत असतो. आणि त्या भिक्खूच्या प्रती आपल्या मनात श्रद्धा असणं म्हणजे बुद्धाच्या प्रती श्रद्धा असण्यासारखं आहे. पण त्यामध्ये सुद्धा भगवंताने क्वालिटी शिकवलेली आहे. दान कुणाला द्यावं, दान कुणाला देऊ नये, दान कुठे द्यावं, कुठे दान दिल्यावर काय फळ मिळते, हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर दक्षिणा विभंग सुक्त नावाचं सुक्त आहे. त्या सुक्ताचा तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल भगवान बुद्धाने क्वालिटीनुसार त्या दानाचं कसं फळ मिळते हे सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी दान आवश्यकच आहे असं नाहीये. आणि केवळ दान हाही धम्म नाही आणि दान हा धम्म आहे असं पण आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो मी. काय म्हणतो समजतं ना तुम्हाला. दानाशिवाय काही होत नाही. आज काही लोकांना, आपल्या लोकांना, बौद्धिक लोक जे असतात की जे कधी दान देत नाहीत, एक कधी भिक्खूला वंदन करत नाहीत, एक कधीच विहारात जात नाही, कधी कार्यक्रमात काही सहकार्य करत नाही, खाली बसणं, लवणं, वाकणं, झुकणं हे ज्यांना जमत नाही, माईकच ज्यांना पाहिजे असतो, नावच ज्यांना पाहिजे असते, अशी क्वालिटी वेगळी, काम करणाऱ्यांची क्वालिटी वेगळी. आणि त्यामुळे असे जे लोक असतात असे टीका टिप्पणी करतात, असे लोक पाय ओढाओढीचं काम करतात. आणि भगवान बुद्धाने सुद्धा सांगितलं बौद्धिक लोक जे असतात ते बऱ्याचदा अडथळा निर्माण करतात. पण तुम्ही बौद्ध साहित्याचा जर अभ्यास केला, सम्राट अशोकाबद्दल जे आपले लोक सांगतात, तर त्या सम्राट अशोकाने बघा आपली मुलगी दिली की नाही, कधी बोलण्यास पात्र ठरला तो. मोगली पद्धतीचं भंतीजी ना की चिवड्यामध्ये राहणारे काही चिवरधारी बरोबर राहत नाही, त्यांचे चिवड उतरवले पाहिजे असं केव्हा म्हणायला माहिती तुम्हाला. जेव्हा तो स्वतः हस्तशील पाळत होता,
जेव्हा तो स्वतः 84,000 चैत्य स्तूप विहारांचं निर्माण करू शकला, जेव्हा त्याने स्वतःची मुलगी दान दिली कायमस्वरूपी संघमित्रा, जेव्हा त्याने स्वतःचा मुलगा महेंद्र नावाचा दान दिला, तेव्हा धम्मदायक म्हणून त्याची पात्रता तयार झाली. माहिती तुम्हाला, पात्रता तयार झाल्यावर भक्तीकडे त्याने सूचना केली की म्हणते मला वाटतं तुम्ही संघामध्ये व्यवस्थितपणा येण्यासाठी जे लोक स्वैराचारी जीवन जगत आहेत चिवर अंगावर घेऊन त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. त्यानं चिवर नाही काढले स्वतःच्या हाताने. कोणी जर तुम्हाला असं कधी शिकवत असेल, कारण काही लोक पांढऱ्या कपड्यातले फिरवण्याचं काम करतात ना, भंतीजी लोकांना मानू नये, भंतीजी लोकांना दान देऊ नये, भंतीजी लोकांना बोलवू नये. तुम्ही नाही तसे, तुमच्यात बसलेले तर बिलकुलच नसतील, पण असे काही लोक असतात की ज्यांनी एखादं पुस्तक वाचलेलं असते किंवा लिहिलेलं असते, भाषण करायला जमते, माईक सांभाळायला जमते, टाळ्या घ्यायला जमतात, याच्यावर त्याच्यावर टीका करून, आणि मग असे जे लोक असतात बोलण्याच्या ओघामध्ये टीका करतात बघा. पण बुद्ध शासन आज जे टिकून आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो, 2500 वर्षांपासून बुद्धाचा धम्म जो टिकून आहे त्याच्यात सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ सिंहाचं योगदान ज्याला म्हणतो आपण, सिंहाचा वाटा हा जर कुणाचा असेल तर तो कुणाचा आहे? भगवान बुद्धांनी स्थापन केलेल्या निर्माण केलेल्या या जीवनधारी बौद्ध भिक्खूंचा वाटा आहे. आज घराघरामध्ये बौद्ध भिक्खू फिरताना तुम्हाला दिसतील बघा. घराघरामध्ये त्या भक्तीने बोलले, मी त्याच्यावर बोलत नाही आणि आम्ही काही दुःख सांगणाऱ्यांपैकी नाही आहोत बिलकुल, पण धम्माचं काम करणं खरंच सोपं नाहीये. घरात राहून धम्माचं काम करणं सोपंच आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो, पण गृहत्याग करून धम्माचा प्रचार प्रसार करणं हे मोठं कठीण आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि म्हणून सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की काही लोक बौद्धिक असतात, तर भगवंताने एका ठिकाणी सांगितलं की पतित आहेत लोक, भरपूर लोक पतित आहेत. तुम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ जर वाचला असेल तर बाबासाहेबांनी त्या ग्रंथात लिहिलंय की समाजामध्ये मनुष्यामध्ये 2 प्रकारचे पतित मी पाहतो. पतित शब्द समजतो तुम्हाला? पतित म्हणजे पथभ्रष्ट, मार्गभ्रष्ट झालेले, पापी, अकुशल कर्म करणारे, वाईट प्रवृत्तीवाले, कायावाच्या मनाने अकुशल कर्म करणारे जे लोक आहेत त्यांना पतित म्हटलेलं आहे. पतित बिलकुल ते ध्यानावर नसतात, बिलकुल वाईट प्रवृत्ती त्यांची, तोंड वाईट, मन वाईट, शरीर वाईट, एकदम स्वभाव त्यांचा वाईट असतो, घाण स्वभाव असतो, धर्मापासून कोसो दूर असतात, चांगुलपणापासून कोसो दूर असतात. असे लोक पतित किती प्रकारचे सांगितले? 2 प्रकारचे पतित सांगितले, पण त्या 2 मध्ये फरकही सांगितला बाबासाहेबांनी की एक पतित इथे असा आहे की तो पूर्णपणे भटकलेला आहे. तो वाईट करेल, पंचशिलाच्या विरुद्ध वागेल, तरी त्याला माहित नाही की आपण वाईट करतो म्हणून. त्याचा पापावरही भरोसा नाही, पुण्यावरही भरोसा नाही, त्याचा कुशलावरही भरोसा नाही, त्याचा चांगुलपणावर भरोसा नाही, त्याचा दानावर भरोसा नाही, शिलावर भरोसा नाही, ध्यानावर भरोसा नाही. एकदम वाईटच करायचं, वाईटच बोलायचं, वाईटच वागायचं, अशा प्रवृत्त्या सुद्धा लोकांमध्ये असतात बघा. तुमच्या माहिती, दारू पिणाऱ्याला किती सांगा की दारू वाईट आहे, त्याचा संसार जरी उद्ध्वस्त झाला असला तरी सुद्धा अक्कल येत नाही काही लोकांना, आणि ते दारू सोडत नाही. संसार उद्ध्वस्त होते, बायको जाते, मायबाप जातात, शेती जाते, घर जाते, तरी ते दारू सोडत नाही. काही लोकांना फार वाईट स्वभाव, चुगल्या करायच्या, निंदा करण्याची, मी त्याला शब्द वापरतो पाखडणारे लोक. जसं एखाद्या ठिकाणी चांगले झाले, आता यांनी 1 क्विंटलचा किती क्विंटल तांदूळ टाकला? 1 क्विंटल 80 किलो. सांगतो तुम्हाला उदाहरण कसं असते बघा. 1 क्विंटल 80 किलोची खिचडी सुद्धा सुरू आहे. आता होते असं कधी आमच्या इकडे बघा 20 ऑक्टोबरला हे आले होते तुमच्याकडे भरपूर लोक, महाराष्ट्रातून लोक आले होते. आमचा वर्षावा समारोप होता कठीण चोळदाड. हो, आम्ही नवीन ठिकाणी कार्यक्रम केला बा, तर आम्ही टार्गेट धरलं होतं, भोजनवाल्याला सांगितलं की 3000 लोकांचा स्वयंपाक बनवा, तर जास्त लोक येणार नाही असं वाटलं आम्हाला. पण हे आपलं जी ग्रेट हॅपीनेस साऱ्या जगात पोहोचलाय ना, तर बा काही लोक मोबाईलवर पाहू लागले होते. त्यांना वाटलं भक्ती आहे कोण, खरंच आपले नाही का कोण, जरा जाऊन पाहू. तर आमचा महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री साजापूर MIDC वाळू MIDCच्या तिकडे विहार आहे, प्रोजेक्ट आहे आपला तिथे. तर लोक एवढे आले, 10,000चा आकडा क्रॉस केला. आमचं टार्गेट 3000 लोकांचं होतं बा. 3000 लोक जेवतील. मुस्लिम समाजाच्या एका व्यक्तीने भोजनदान दिलं होतं बघा साऱ्या लोकांना.
तुमच्या माहितीसाठी सांगतो. कारण प्रवचन ऐकू ऐकू आपल्याच लोकांमध्ये परिवर्तन होते असं नाही आहे. तुम्ही जर पाहत असाल, तुम्ही जर फॉलो करत असाल, मराठा, हिंदू, मुसलमान, त्यानंतर शीख असतील, जैन असतील, अनेक धर्माचे लोक, इव्हन महिला सुद्धा, तुम्हाला काय सांगू, म्हणजे काही माता भगिनी सुद्धा आहेत की आपल्या चॅनलला ते फॉलो करतात, बुद्धाची वाणी ऐकतात आणि बाबासाहेबांबद्दल ऐकतात आणि आमच्याकडे कृतज्ञता व्यक्त करतात की महाराज, त्यांना काही माहित नाही, भरतेली बिलतेली म्हणून महाराज हे काही वाईट शब्द नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आम्ही शिकले सवरलेले आहोत. आम्ही एक दिवस त्याचं विश्लेषण करण्याचा, विग्रह करण्याचा प्रयत्न केला. महाराज म्हणजे काय माहिती आहे? कोणाला म्हणतात महाराज? कोणाला म्हणतात? महाराज राजाला म्हणतात एक. महाराज कोणाला म्हणतात? एक तर राजाला म्हणतात, नाही तर संन्यासाला म्हणतात. तुमच्या माहितीसाठी माहिती, म्हणजे संन्यासाचं पण जे पद आहे ते कोणासारखं आहे? राजासारखं आहे ना. कारण भगवान बुद्धाने सांगितलं बघा, या जगामध्ये एकटा आपण पाण्याला घाबरलं पाहिजे, अग्नीला घाबरलं पाहिजे, हवेला घाबरलं पाहिजे आणि संन्यासाला घाबरलं पाहिजे. म्हणजे मला घाबरलं पाहिजे असं म्हणत नाही बापा, नादी लागू नये म्हणाले भगवान बुद्ध. काही लोक नादी लागतात, तुम्हाला सांगतो, पाणी कोणाला सोडत नाही त्याच्या नादी लागल्यावर. पुरामध्ये होत्याचं नव्हतं करते बघा, गाव उद्ध्वस्त होतात, झाडं उद्ध्वस्त होतात, हवा कोणाला पाहत नाही. वावटळ जर आली, वादळ जर आलं तर सगळं बेचिराग करून टाकते. त्यानंतर अग्नीमध्ये सगळं काही जळते बघा. अमेरिकेमध्ये आता आग लागली आहे बघा, अमेझॉन जंगलाला पण आग लागली होती. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कितीतरी प्राणी आणि मनुष्यहानी झाली. म्हणून भगवंताने सांगितलं की पाण्याला घाबरलं पाहिजे, अग्नीला घाबरलं पाहिजे, हवेला घाबरलं पाहिजे आणि संन्यासाला घाबरलं पाहिजे. कारण संन्यासी कोणाचाच नसतो, त्याच्या मागे पुढे कोणीच नसते. वेळ प्रसंग आल्यावर काही खरं नसते. गृहस्थाच्या नादी लागलं तर त्याच्याकडे माय बाप, बहीण, भाऊ, बायको, लेकरं, संपत्ती काय काय असते. संन्यासाचं काय खरं? समजा मी इच्छा म्हणते असं जर म्हटलं आणि काही समजा झालं, निघलो दुसरीकडे गेलो, कोण काय म्हणते? सांगतो जसं तुम्हाला उदाहरण म्हणून, म्हणजे कसं तर यासाठी म्हणून हे बाबासाहेबांचं काम आपण केलं पाहिजे, भगवान बुद्धाचं काम आपण केलं पाहिजे. आणि त्यासाठी भगवान बुद्धाने सांगितलं की बौद्धिक लोक इथे आहेत आणि ते बौद्धिक लोक कधी कधी अडथळा निर्माण करतात. बघा, अधिक बोलणार नाही आहे मी, पण तुम्हाला सांगेल की जी गाथा म्हणाला ना मी सुरुवातीला, आज खरं तर रामजी बाबांचा स्मृती दिन आहे. त्या बाबांच्या प्रती सुद्धा मी कृतज्ञता व्यक्त करतो. जर रामजी बाबा जन्माला आले नसते एक आदर्श पिता म्हणून, बाप तर कोणाला बनता येते बापा. माय बापाने लग्न लावून दिलं की 5,50 गेल जाते मांडवाला लगे कधीच्या कधी. काही लोक तर पोरग होऊ दे म्हणून 2-4-5 पोरी जन्माला आल्या. विचारतो कधी बाकी लेकर आता म्हणजे 4 पोरी आहे, पाहतोच आम्ही तोंडाकडे. एवढ्या काय म्हणते म्हणजे पोरासाठी थांबलो, म्हणजे कुलदीपक पाहिजे आणि कुलदीपकासाठी निघते काही ठिकाणी तुम्हाला माहित असेल असा रडवते, सारा मायबाप परेशान करून टाकते. काही जो पुरुष बसले तुम्ही तसे नसाल बापा, पण काही कुळाचे दीपक सारा दिवाचा भडकाच केलेला असते बघा. आणि त्यामुळे काही ठिकाणी असं आहे. तर म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं की काही लोक असे असतात या जगतामध्ये की ते फार चांगले असतात. म्हणून आदर्श पिता रामजी बाबा होते. शिक्षणाची गोडी तर लावलीच म्हणाले बाबासाहेब मला, माझ्या वडिलांनी. परंतु शिक्षणासह माझ्या वडिलांनी मला धार्मिक पिंड घडवला माझा. बाबासाहेबांना धार्मिक कोणी बनवलं? तुम्ही बनवता का लेकरांना? तुम्ही तर बाबा एटीएम सारखा इंजिनिअरिंग करता, BHMS करा बाबा, नक्कीच करा. काय करायचंय, पायलट करा, डॉक्टर करा, इंजिनियर करा, अजून काय व्हायचं ते करा, फिजिओथेरपिस्ट करा. काही पण करा, शिक्षण दिलं पाहिजे, पैसेवाले बनले पाहिजे, श्रीमंत झालेच पाहिजे. परंतु हे सगळं करत असताना लेकरांना तुम्ही शिक्षण देत असताना त्यांना सॉक्स, बूट, कपडे वगैरे त्याच्यावर जसं फोकस करता तुम्ही ना, तर त्यापेक्षा अधिक फोकस केलं पाहिजे तुम्ही त्यांच्या धम्म संस्कारावर. जे मायबाप मुलांना धम्म संस्कार देतील
त्याच मायबापांचं भवितव्य, त्यांचं भविष्य म्हातारपणात काठी म्हणता का नाही तुम्ही, तर तो मुलगा तुमची काठी तेव्हाच बनू शकतो जर त्याला तुम्ही चांगले संस्कार वेळीच दिले तर. नाही तर तुम्ही कोणती नोकरी लावून द्या हो. मी तर म्हणतो इथं बसलेल्यापैकी 99.99% लोक असे असतील की ज्यांना स्वतःची औलाद रडवते. समाजाची गोष्ट करतो मी, आपल्याच नाही सगळ्या लोकांची गोष्ट करतो. कोणी कोणी अपवाद आहेत बाबा लय चांगले, ते तर विचार का काही सुनाला सासा अशा भेटल्या चांगल्या की आई सारखीच आहे म्हणते भंतेरी, काही सासरे असे भेटले भंतेजी वडिलासारखंच आहे म्हणते, आणि काही आई बाबा भेटतात भंतेजी म्हणते आमची सून खरंच लेकी सारखीच आहे म्हणते. एकदा अशा पुण्यवान माता पिता सुनेसाठी, बायकोसाठी, नवऱ्यासाठी टाळ्या वाजवावा त्यांचं जमलं नाही तर काही खरंच लय परेशान आहे. तुम्हाला काय सांगू, कारण ही झाकली मूठ आहे. कोणाची 1 लाखाची तर कोणाची 1.5 लाखाची तर कोणाची 2ची तर कोणाची कोटीवर गेली. मुकच बसावं लागते असं घर आपलं, तिजोरी आपलीच, कपाट आपलं, चाब्या आपणच घेतल्या, कुलूप आपणच घेतलंय, शेती आपलीच, आणि त्या शातबाऱ्यावर नाव आहे आपलं. आणि एक दिवस येते सत्ता गेलेली असते, मुकच बसावं. बस म्हटलं की बसले, जा बाहेर म्हटलं की निघले. कोणाकोणाला तर चहा भेटत नाही वेळेवर. बघा तुम्ही, औषध उपचार भेटत नाही हो. मारामारी होते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, इकडे काही वेगळं वातावरण नसेल. बापाला मारणारी औलाद कालही होती, आजही आहे, उद्याही राहील अशा औलादी आहेत. आईला मारणाऱ्या सुद्धा औलादी आहे. भगवान बुद्धांनी ही वाईट प्रवृत्ती, वाईट स्वभावाचे लोक घराला घरपण प्राप्त झालं पाहिजे म्हणून भगवान बुद्ध सुद्धा म्हणाले की ज्या माता पित्यांना आदर्श मुलं पाहिजे, सुस्वभावी चांगले मुलं पाहिजे, तर त्या माता पित्यांनी अगोदर आपण आदर्श बनून दाखवलं पाहिजे. बाप दारू पित असेल आणि पोराला टाकले आम्ही इंग्रजी शाळेत, बाबा इंग्रजी शाळेत तुम्ही 2 लाख रुपये फीस द्या हो. नाही तुमचा पोरगा मोठा झाल्यावर दारू पिला तर आपलं नाव बदलून तुमच्या माहितीसाठी. कारण खरं शिक्षण कोणाकडून भेटते, जीवनाविषयक शिक्षण कोणाकडून भेटते, माता पित्याकडून भेटते. आईचं वागणं, बोलणं, बसणं, उठणं, बाबाचं वागणं, बोलणं, उठणं, बसणं हे मुलांमध्ये उतरत असते. उतरते की नाही? कोणाच्या स्वभावाचे बनतात लेकरं? माता पित्यांच्या. आणि म्हणून रामजी सुभेदार बाबांची आज मी आठवण करतोय. आदर्श पिता होते, दारू पित नव्हते, तंबाखू खात नव्हते, कोणाचं उन्ह धुणं करत नव्हते, मारझोड करत नव्हते, शिवीगाळ करत नव्हते, अत्यंत विनम्र स्वभाव होता त्यांचा, अत्यंत धार्मिक होते, सिलवान होते, गुणवान होते. बघा बिलकुल खूप चांगल्या क्वालिटीचे होते, ते सुशिक्षित होते, टीचर हेडमास्टर होते बघा. आणि त्यामुळे आपल्या मुलांना शिक्षणाची गोडी तर लावलीच लावली, पण शिक्षणाच्या गोडीसह धार्मिक अध्ययन करून घेतलं. बघा तुम्ही काही सिरियल, चित्रपट वगैरे पाहिले असतील बाबासाहेबांचे, तर ते पुस्तकं वगैरे वाचून घ्यायचे, भजन वगैरे करून घ्यायचे. त्या काळामध्ये तशी प्रथा होती. आणि म्हणून बाबासाहेब उजागरपणे सांगतात की माझा जो धार्मिक पिंड घडला किंवा मला जी शिक्षणाची गोडी लागली आहे, मी जो MA, PhD, DSc, LLD, DLED, बॅरिस्टर, एवढ्या डिग्र्या घेऊ शकलो, आणि डिग्र्या घेतल्यानंतर माझं शिक्षण केवळ माझंच पोट भरण्यापुरतं किंवा माझ्या संसाराचंच पोट भरण्यापुरतं मी वापरलं नाहीये, तर समाजासाठी हे जे कुर्बान केलंय, समर्पित केलं आयुष्य, याचं सर्वस्वी श्रेय जर कुणाला द्यायचं झालं तर बाबासाहेब म्हणतात माझ्या वडिलांना दिलं पाहिजे, बाबा रामजी सुभेदारांना दिलं पाहिजे. आणि त्यामुळे तुम्ही पण आमचे बाबा आहात, आमच्या आया आहात. शिक्षण तर द्याच लेकरांना, श्रीमंत तर बनवाच, परंतु त्यासह बुद्ध आणि बाबासाहेब वेळीच त्यांना शिकवा. कारण वेळ निघून गेली ना तर फरकांडीला मारून काही होतो का उपयोग? साप निघून गेला आणि एवढी मोठी काठी घेतली, आता इथून गेला का? उपयोग होईल का त्याचा? म्हणून पोरगी जेव्हा लवचिक असते, जेव्हा वयात येण्याच्या अगोदरची गोष्ट असते की लहानपणापासून, तसं तर 3 वर्षात, तसं तर गर्भापासूनच हो, गर्भमंगल धर्मसंस्कार सांगितलं ना, जेव्हा 3 महिन्याची गर्भवती माता असते तेव्हापासून संस्कार करावे लागतात. आणि तेव्हापासून जे संस्कार करतात म्हणजे माता पिता चांगले वागत असतील, धार्मिक असतील, शिलवान गुणवान असतील, बाबासाहेबांच्या विचारांची प्रामाणिक असतील, तर निश्चितपणे 100% मुलं तसे
घडते. काही ठिकाणी फक्त सहवास वेगळा लागल्यामुळे मग कार्यक्रम बिघडते. आणि म्हणून त्या बाबाची मला आज आठवण झाली. ही जी गाथा मी जय मंगलाष्ट गाथेतली म्हणालो बघा आता सुरुवातीला. सच्चक नावाचा एक मुलगा होता. भगवंताच्या काळामध्ये वैशाली नगरीत आपले भगवान राहत होते. थोडं फास्ट घेतो मी कारण जास्त सांगायचं असते. पुन्हा एका वर्षानंतरच येतो आम्ही इथं त्यामुळे. आणि सच्चक नावाचा जो व्यक्ती होता तो स्वतःला जास्त हुशार समजत होता. जसे आपल्या समाजात काही लोक खरंच हुशार समजतात. दीड शहाणा हा शब्द वापरतात. काही माझ्या आया बहिणी असतात. काही महिला सांगतात दीड शहाणी आहे म्हणतात म्हणते ती. काही माणसं असतात म्हणते म्हणतात दीड शहाणी आहे म्हणतात. करायला धरायला येणार नाही. पाय खेचायला आणि बिघडवायला आणि खडा टाकायला आणि कान फुकायला आणि कान भरायला आणि पाखडत बसायला त्यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही. बघा यांना काय तुम्हाला कोणी सोडणार नाही. तुम्हाला हे पण सांगतो मी कारण आम्हाला सोडत नाही तुम्हाला कोण सोडेल. भगवान बुद्धाला सोडलं नाही बाबासाहेबांना सोडलं नाही तर तुम कोणचे खेत की मुली हो. उद्या म्हणू शकतात लोक मी तर म्हणतो आज आहे म्हणत राहतील बाबा हे पैसे खातात म्हणून. आणि त्यामुळे बौद्धिकता जी आहे ज्ञानी असणं वेगळं सगळ्या गोष्टीचं ज्ञान असणं व्यवहारिक ज्ञान असणं हे वेगळं आणि आध्यात्मिक ज्ञान असून त्या ज्ञानावर अंमल करणं त्याचं अनुसरण करणं हे वेगळं. म्हणून खरा ज्ञानी कोण हे जेव्हा भगवंताला विचारलं तर भगवान म्हणाले ज्याला फार मोठं पांडित्य नाहीये ज्यांच्याकडे ज्ञान नाहीये पण ज्याला शील सदाचार माहिती आहे ज्यांना संयम समजते ज्यांना याचा वापर कसा करावा हे समजते ज्यांना मनाचा वापर कसा करावा हे समजते या शरीरानं कोणतं कर्म करावं हे समजते. खऱ्या अर्थाने ज्ञानी जर कोण म्हणाल तर ती आचरणिक व्यक्ती जी आहे तीच ज्ञानी आहे. बाकी तर पोकळ पांडित्य कोणाकडे पण असते. म्हणून तो सच्चक जो होता तो वैशालीमध्ये भगवान राहत होते की नाही तर त्याला असं वाटलं एक दिवस भगवान बुद्धाची मी परीक्षा घेतली पाहिजे. त्याला स्वतःच्या पांडित्याबद्दल ज्ञानाबद्दल फार अहंकार होता. बघ अहंकारी लोक कालही होते आजही आहेत उद्याही राहतील. प्रचंड अहंकारी ज्ञानाचा अहंकार होता. त्याला वेगवेगळ्या गोष्टीचा अहंकार असतो मनुष्याला. कधी कधी काही लोकांना ज्ञानाचा अहंकार आहे काही लोकांना संपत्तीचा अहंकार आहे. संपत्ती काही लोकांना कुळाचा अहंकार आहे तर काही लोकांना सौंदर्याचा अहंकार आहे. काही लोकांना पदप्रतिष्ठेचा अहंकार आहे. बघा तुम्हाला भेटत असतील लोक तुम्ही नसाल तसे पण तुम्हाला भेटत असतील लोक असेल तर अहंकारी प्रवृत्ती मोठी डेंजर असते. आणि म्हणून तो सच्चक जो होता तो अहंकारी होता. तर त्याचा जो अहंकार होता तो भगवान बुद्धांपर्यंत पोहोचला. त्याला वाटलं बा बुद्धा फार प्रसिद्ध आहे एकदा त्यांचीच परीक्षा घेतली पाहिजे असा त्याने विचार केला आणि 500 लिच्छवी सरदारांना सोबत घेऊन भगवान बुद्धाकडे पोहोचला. आता बुद्ध असतात बुद्धाला कोण हरवू शकेल का बुद्धाला कोणी. नालागिरी हत्ती भगवंताचं काही करू शकला नाही. करू शकला. अंगुलीमाल डाकू ज्याने 999 खून केले होते जो हजारावा आईचा खून करण्याचा विचार करत होता तो काही भगवंताला करू शकला नाही. असे कितीतरी प्रसंग आहेत तुमच्या माहितीसाठी सांगतो. कोणी भगवंताला काही करू शकत नाही कारण भगवान सर्वज्ञ असतात सम्यक संबुद्ध असतात लोकविदू असतात अरहंत असतात. आणि त्यामुळे हा सच्चक जेव्हा भगवंताकडे गेला ना तर हा गेला खरा 500 लिच्छवी सरदारांना घेऊन आणि भगवंताशी वाद घालण्याचा त्याने विचार केला. तर त्याचं मत होतं की शरीर आणि मन म्हणजे आत्मा आहे. बघा काही लोक आत्मा म्हणतात ना मेल्यावर म्हणतात आत्मा जिवंत राहते झाडावर बसते कुठं बसते आणि भूती होऊन लागते. म्हणून काही लोक स्मशानात गेल्यावर दूरच उभे राहतात आणि काही लोक तर मौतीला अंत्यविधीला जातच नाही. बघा त्यांना वाटते बा जवळ गेलो तर येऊन लागते की काय म्हणजे ते काय रिकामच आहे का आपल्याला ते येऊन लागायला त्याचं कोणतं नुकसान केलं आपण आपल्याला लागायला त्रास त्याला देईल बाबाच्या भांडण केले सेवा केली नाही त्रास दिला परेशान केलं असं सांगतो. नाही तर तुम्ही म्हणाल बाबा खरंच असते की काय. म्हणून कोणाला अपमानित करू नये कोणाला शिवीगाळ करू नये मायबापाला त्रास देऊ नये परेशान करू नये त्यांची सेवा करावी. नंतर घाबरण्याचा विषयच राहत नाही. खरंच माणसं का बरं घाबरतात. बघा तुम्ही प्रामाणिकपणे जर याचा विचार केला ना का घाबरतात तर त्यांची व्यवस्था सेवा केलेली नसते त्यांच्याशी भांडण केलेली असते आणि म्हणून ते भूत होऊन लागतील की काय असा भाव असतो. त्यातल्या त्यात
विसावा देण्याची एक पद्धत आहे, तुमच्याकडे आहे का? अंतिम विधी संस्कार निघाल्यावर एका ठिकाणी थांबवतात, तांदूळ पीठ बैठ काय काय असेल तिथं टाकतात, म्हणजे जरी आलं तर बाबा तिथपर्यंत ये, घरापर्यंत येऊ नको, कटकट मिटली पाहिजे म्हणते. आता घर त्यानंच कमवलं असेल तर तेवढ्या तांदळावर तेवढ्या पिठावर भागते का त्याचं? काही काही तर त्याच्या पुढे गेले बाबा. आम्ही अंतिम संस्काराला जातो, कधी कधी समजा ते रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम असते की नाही, त्याला आम्ही जातो कधी कधी, तर काही काही लोक अज्ञानी, तर तिथे आम्ही पाहतो. आता जे धार्मिक असतील तर तेच बोलवतात, भंतेजीला तर दुसरी कशाला बोलवतील, पण ते स्मशानात 2-3 पडे जळालेले असतात ना काही काही ठिकाणी. तर एका ठिकाणी गेलं का ते अस्थि संकलन करण्यासाठी, तिथं पूजा वंदना करण्यासाठी, तर त्या जे होतं उपासकाचं जाळलेलं त्याच्या बाजूला एक राख होती आणि ती तिथलं ते सावडलेलं होतं, त्यांनी तिथं बिडीचा कट्टा, दारूची बॉटल ठेवलेली होती. मला सुरुवातीला काही कळालंच नाही, म्हटलं इथं कोण पिते आता. नंतर अभ्यास केल्यावर समजलं बा की ते मेलेलं दारुड होत, ते मेलेलं तंबाखू खाणार होत आणि त्याची आत्मा अतृप्त राहू नये, घरी येऊन दारूसाठी पैसे मागू नये, बिडीसाठी पैसे मागू नये, परेशान करू नये, म्हणून तुझी बिडी इथं आणून देतो, तुझी दारू इथं आणून देतो म्हणून ठेवलं की काय मला वाटलं. तर म्हणून बघा असे काही काही लोक करतात तसं, तर त्याच्यात काही तथ्य नसते. बघा कावळ्याला घास भरवतील कोणी तर काय काय करतील. मी तर म्हणतो एवढं घाबरण्यापेक्षा मेलेल्या माणसांना आपल्या घरातल्या, खरं तर कोणी कुणाला येऊन लागत नाही, त्यातल्या त्यात मायबाप काय परेशान करतील हो. अहो जिवंतपणातच त्यांना जरी त्रास देतात कधी कधी अवलादी, तरी सुद्धा मुकत बसतात, ऐकून घेतात, कोणाला सांगतही नाही. माहिती तुम्हाला बोलते तो कोणाला सांगतील का? काय सांगू शकत नाही का? त्यांना वाटतं घरची इज्जत आहे, काय सांगावं. आपल्या पोराला सांगावं तो पोरग बायकोला मारेल, आणि बायकोला मारले तर बायको घर डोक्यावर घेते काय तर निघून जाईल. आपलं नुकसान आहे म्हणून काही काही बिचाऱ्या माय मावल्या सांगतही नाही. बघा तसं तर खरं करूच नाही. भगवंतानं तर सांगितलं जिवंतपणी मायबापाची सेवा करावी, मेल्यावर घाबरण्याचा विषयच नाही. म्हणून तो सच्चे गेला भगवंताकडे आणि तो म्हणाला मन आणि शरीर हे आत्मा आहे आणि आत्मा अजरामर राहतो, तो नित्य आहे, अनित्य नाहीये. नित्य म्हणजे शाश्वत, ध्रुव, इथेच राहते, ते संपत नाही. भगवान बुद्धांनी सांगितलं जर मन आणि शरीर नित्य असेल तर हे शरीर आपलं वेळोवेळी ऐकते काय? याला म्हणा बरं हे केस आम्हाला नाही, भगवंताने काढायला सांगितले, बरं झालं. काय ते काढायचे पिवळे लाल पांढरे कोणते झाले, आता तर बिघडला असता काळ इकडं ते बसले. बघा तुम्ही काही बाबा ना इकडे पाहत होतो, बाबा हे सगळा रंग बिघडलेला आहे. लय काय काय लावतात म्हणा, ती पॉलिश लावतात म्हणून किती लावा, त्याची मर्यादा असेल. तुम्हाला सांगतो परमनंट कोणते टिकत नाही म्हणून काही काही खालून पांढरे येतात हो, कानूवरचे पुन्हा काळे बनवते, त्याला पिवळे बनवते. तर भगवंताने सांगितलं त्या सच्चेकाला की जर शरीर नित्य आहे, मन नित्य आहे, तर मग आपण आपल्या बॉडीला, शरीराला सांगू शकतो का की म्हातारं होऊ नको, केस पांढरे होऊ देऊ नको, हे दात पडू देऊ नको, बहिरेपणा येऊ नको, हे सुरकुत्या पडू नको, कमरेतून वाकू नको, गुडघे आपले गाणं म्हणू देऊ नको. सांगू शकतो, ऑर्डर देऊ शकतो. मला ताप कशी काय आली, तू ताप कुठं आला ताप म्हणू शकतो. खोकला कसा काय आला तुला समजते का, माझ्याकडे कसा काय आला, मलेरिया कसा काय झाला वगैरे वगैरे म्हणू शकतो का? आदेश देऊ शकतो का याला? याच्या नियमानुसार जेव्हा जेव्हा जे जे काही व्हायचंय ना, डॉक्टर तेव्हा काम करू शकते, ना डॉक्टरची दवाई तेव्हा काम करू शकते, ना आपणच कमावलेला पैसा तेव्हा काम करू शकते. डॉक्टर म्हणते कृत्रिम श्वास लावला, घरी न्या, जे काही खाईल ते खाऊ घाला, पैसे लावण्याचा अर्थ नाही. म्हणजे माणुसकीवाला डॉक्टर असेल तर, नाही तर माणुसकी सोडलेले डॉक्टर जे असतात ते लावतात कृत्रिम, ती मशीन असते, आपल्याला वाटते छाती वर खाली होते, श्वास सुरूच आहे की काय, डॉक्टर सांगते बिल अगोदर पेट करा, काही खरं नाही म्हणते, नंतर घेऊन जा. हे काढलं की माणूस अगोदरच मेलेला असतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कारण लुटालूट सुद्धा आपल्या देशामध्ये भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात आहे. बघा सगळ्या गोष्टींमध्ये भ्रष्टाचार पसरलेला आहे. आणि म्हणून मग त्या सच्चेकाला भगवंताने सांगितलं हे शरीरही खऱ्या अर्थाने आपलं म्हणण्यासाठी पण आहे तेवढ्या पुरतं,
पण हकीकत मध्ये ना शरीरावर आपली मालकी चालते ना मनावर आपली मालकी चालते. बघा तुम्ही चालेल का? आता तुम्ही बसलात सकाळपासून, ज्यांचे गुडघे वगैरे दुखतात, तुम्ही शरीराला जर म्हटलं दुखलं तर दुखलं, बिलकुल उठणार नाही. बघा तुम्ही शक्य आहे का बसणे? मग उठाल का नाही तुम्ही? आता ज्यांना भुका लागल्या होत्या बघा, इथं बाबा सोनं वाटू द्या, पण हे म्हणते अगोदर मला इथं मार टाक, जे काय असेल ते, आणि नंतर म्हणजे आता बरं वाटत चाललं. म्हणजे शरीरावरही आपला कायमस्वरूपी मालकी हक्क नाही आहे. आपलं मनही आपल्या ताब्यात नाही, आपले डोळे आपल्या ताब्यात नाही, आपलं कान आपल्या ताब्यात नाही, आपली जीभ आपल्या ताब्यात नाही, आपली त्वचा आपल्या ताब्यात नाही आहे, पंच इंद्रिय आपल्या ताब्यात नसतात. आणि भगवंताचा धम्म काय शिकवतो? या जीवनामध्ये धम्माचं आचरण कशासाठी करायचं आहे? पंच इंद्रियांवरती ताबा मिळवण्यासाठी करायचं आहे. कारण दुःख कोण उत्पन्न करते खऱ्या अर्थाने? पंच इंद्रिय दुःख उत्पन्न करतात बघा. कारण त्या पंच इंद्रियांचे जे विषय आहेत ते विषय पूर्ण झाले नाही की दुःख होतं. समजा तुमच्या घरात टीव्ही आहे, तुमच्या आवडीची मालिका लागली आणि ते तुम्ही पाहताय आणि मध्येच कोणी आले चॅनल बदललं, आता तुमचे कान आणि डोळे सुरू राहतात तिथे, तर काय होते तिथे? हा वा 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 बदललं का, या फुल देऊन सत्कार करू असं म्हणता का तिथं? डिस्प्ले चेंज होते की नाही लगेच लगे? कारण 5 सीसीटीव्ही लावलेले आहेत कॅमेरे. किती किती 5 सीसीटीव्ही कॅमेरे लावले आपल्या बॉडीला पंच इंद्रियांच्या माध्यमातून, आणि त्याचा डिस्प्ले इथं. आणि हे डिस्प्ले या 5 सीसीटीव्ही कॅमेऱ्यानुसार चेंज होत राहतात. मनासारखं झालं तिकडे प्रसन्नता, हा वा 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 वा, आणि इकडे पण शिवी दिली, हा ते बदलते म्हणजे बदलते बघा. या जिभेला चांगलं खायला भेटलं, हा पण बनवला, वा 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 फार चांगलं फार चांगलं, खारट तुरट लागू द्या, इकडं तिखट लागू द्या, हा बापा भम 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 करतो का समजत नाही का? म्हणजे ताट ढिरकून देते, सारं घर डोक्यावर घेते. होते की नाही असं? होत म्हणता बापा नाही. काय म्हणाल? घर घरची काम मोठी डेंजर आहे. हे कपडे दागिने हे मला पाहण फुलं हा वेगळाच कार्यक्रम असते तेवढ्या पुरता, आणि हकीकत मध्ये गोष्ट वेगळीच असते. म्हणून त्या सच्चेकाला भगवान बुद्ध म्हणाले, हे मनही आपल्या ताब्यात नाहीये आणि हे शरीरही आपल्या ताब्यात नाही, म्हणून त्याचा अहंकार बाळगणं काही उपयोगाचं नाही. या शरीराला कितीही आपण मी मी माझं माझं म्हटलं तरी हे एक दिवस आपल्याला धोका देते. दात पडणार म्हणजे पडणार. ते कृत्रिम दात कोण किती बसू दे दिसण्यासाठी, अगोदर जे काय काय खात होते कडक कडक ते खातात का? पाहावर दात बसवले खाते का? परमनंट नाही खाऊ शकत. आता ती मशीन पण आहे, तिची पण कॅपॅसिटी आहे कानाचं ऐकण्याची, म्हणजे बहिरीपणा येतो. या डोळ्याला दिसत नाही, चष्मा लागतो बघा बिलकुल. ते म्हणते सकाळी त्या पोरीला म्हटलं बाबासाहेब का चष्मा लागला लहानपणामध्ये. तर हे पंच इंद्रिय आपल्या ताब्यात नाहीये, म्हणजे मनही आपल्या ताब्यात नाही, शरीरही आपल्या ताब्यात नाही. हे त्या सच्चेकाला समजलं. सच्चेकाने भगवंताच्या पायावरती लोळण घेतलं, त्याचा अहंकार गळून पडला. मी हे यासाठी म्हणून तुम्हाला सांगतोय की धम्माचं काम करताना, समाजाचं काम करताना किंवा घरातही वावरताना मी आणि माझं आणि माझ्यामुळेच सगळं काही चाललंय असा कोणही दौंडी पेटवण्यात काही अर्थ राहत नाही. म्हणून अहंकार करणं, मी असो तुम्ही असो काही कामाचा नाही. अहंकार बाळगणं बरोबर नाहीये. आणि त्यामुळे बघा समाजामध्ये धम्माचं काम करताना, समाजाचं काम करताना अहंकार बाळगू नये. इव्हन घरामध्ये सुद्धा अहंकार बाळगू नये असं भगवंताने सांगितलंय. कारण गर्वाचं घर कुठे असते? खालीच असते गर्वाचं घर बिलकुल. कारण जर अहंकार बाळगला, समजा बायकोना अहंकार बाळगला तर घरात घडी राहील का व्यवस्थित? नवऱ्यानं अहंकार बाळगला तर घराची घडी विस्कटीत राहील, व्यवस्थित राहील का? सासूला अहंकार बाळगला, मी सासू मीच मालकीण बाई, आणि तू कसं ऐकत नाही, ऐकशील तर ऐक नाही तर जाय निघून, राहील का घर घरामध्ये? म्हणून कोणी ज्ञानी असो, हुशार असो, श्रीमंत असो, सौंदर्यवान असो, अहंकार बाळगणं चांगलं नाही. आणि त्यामुळे तुम्हाला भगवंताने आपल्याला सांगितलंय की जीवन जगत असताना अवगुणांना आपण नष्ट केलं पाहिजे. आणि त्यात जो अवगुण एक आहे तो अहंकार अवगुण आहे, तो मोठा डेंजर आहे बघा, तुम्हाला सांगतो. म्हणून ही त्या सच्चेकाची गोष्ट तुम्हाला सांगितली. खरं तर एक मी जास्त वेळ झाला असल्या कारणाने बोलणार नाही, पण एक तुम्हाला अहंकाराच्या बाबतीमध्ये आणि या जीवनाविषयी गोष्ट सांगतो तुम्हाला. मी सांगितली आहे बऱ्याचदा. एकदा एक असाच वाट सरू जंगलातून चालला होता.
खरंच आपलं शरीर मोठं धोका देते आपल्याला बघा. आपलंच मन आपल्याला धोका देते. पण आपण वेगळ्याच आविर्भावामध्ये असतो. आपण वेगळ्याच धुंदीमध्ये जीवन जगत असतो. आणि म्हणून एक वाटसर हो जेव्हा रस्त्याने चालला होता जंगलातून, तर त्याला तहान लागली. तहान लागल्यावर त्याला एक विहीर दिसली. त्या विहिरीवर एक म्हातारी आई होती. आणि त्या म्हाताऱ्या आई जवळ तो वाटसरू पोहोचला आणि त्या आईला विनंती केली की हे माते, मला पाणी दे, पिण्यासाठी तहान लागली. तर त्या आईने विचारलं त्या मातेने की बा तू कोण आहे, तुझा अगोदर परिचय दे. आता ती आई जी आहे ती हुशार होती, बुजुर्ग होती. आणि तिने विचारल्यानंतर हा म्हणाला मी प्रवासी आहे. बघा जीवनाची गंमत कशी आहे बघा. आपण वेगळ्याच अहंभावात असतो. आपण वेगळ्याच तंद्रीत असतो. आपण वेगळ्या घोषणामध्ये असतो की मी असा आहे, मी अशी आहे वगैरे वगैरे. हकीकत मध्ये ते काही कामाचं नसते बघा. कारण आपणच हुशार नसतो. एक आपल्यापेक्षा दुनियेमध्ये हुशार असणारे भरपूर लोक असतात बघा. त्यानंतर सौंदर्याचं बघितलं सौंदर्याबद्दल तर आपणच सुंदर नसतो. आपल्यापेक्षाही सुंदर सुंदर भरपूर लोक असतात बघा. संपत्तीच्या बाबतीत तुम्ही अहंकार बाळगत असाल तर आपल्याकडे संपत्ती धन नसते. आपल्यापेक्षा लय लोक धनवान श्रीमंत असतात बघा. आणि त्यामुळे त्या म्हाताऱ्या आईने जेव्हा विचारलं तर तेव्हा हा म्हणाला मी प्रवासी आहे. ती म्हातारी आई म्हणाली की तू कसा काय प्रवासी राहशील असशील, तू खोटं बोलत आहे. प्रवासी या दुनियेमध्ये दोनच आहे. प्रवासी किती आहेत खऱ्या अर्थाने? दोनच आहेत. कोणकोणते? एक तर सूर्य आणि दुसरा चंद्र. दोघेच प्रवासी आहेत. न थांबता फिरत राहतात बघा. न थांबता फिरत राहतात ते. आणि त्यामुळे तू प्रवासी नाही आहे. तू मला खरंच सांग तू कोण आहे. तर त्याने सांगितलं की मी पाहुणा आहे. काय सांगितलं? मी पाहुणा आहे. तर पाहुणा आहे म्हटल्यानंतर ती म्हातारी आई म्हणते की तू खोटं सांगत आहे. तू कसा काय पाहुणा असशील? पाहुणा तर दोनच आहे. पाहुणे किती असतात? तुमच्याकडे लय असतील बाबा. पण पाहुणे खऱ्या अर्थाने दोनच. एक तर धन आणि दुसरं तारुण्य. कोण कोण? एक तर धन पाहुणा आणि दुसरं तारुण्य. कारण पाहुण्याचं काय लक्षण आहे की पाहुणा आला, चहा पाणी झालं, पाहुणचार झाला, एखाद दोन रात्र राहिला की लगेच तो आपल्या घरी निघून जातो. तर मग धन सुद्धा कायम स्वरूपी आपल्या सोबत राहते का? राहते का? आताच मी सांगितलं बघा. जरी समजा तुम्ही म्हातारे झाले, तुम्ही कमवलं सगळं काही, पण एक वेळ येते तुमची इच्छा असो नसो, बटन जर दबलं की कोणीतरी येते, कानातलं शोधते, गळ्यातलं शोधते, कमरेतलं शोधते, हातातलं शोधते, बोटातलं शोधते, पिशवी कुठाय पहा म्हणते, उशी खाली लय ठेवायचे म्हणते, ते शोधा, चाब्या कुठाय ते पहा म्हणते. आणि आता उचला म्हणा. खरं की खोटं आहे? असं म्हणते का कोणी? त्यानेच कमवलंय आणि जाऊ द्या सोबत म्हणते का बाबा? तुम्ही किती त्याला चिपकू चिपकू राहत असाल, एक वेळ येते धन आपल्या सोबत येऊ शकत नाही. कारण धन पाहुणा आहे आणि तारुण्य पण पाहुणाच आहे ना. कारण लहानपणी पहा झालं कुठकुटीत, कोणी म्हणते येतो का बाळा, येतो का माझ्याकडे, येते का मा, कोणी म्हणते लहानपणी. आणि जेव्हा वाढलो आपण कोणी म्हणते का येतो का माझ्याकडे, तेव्हा आता आपल्या आई तर डिस्प्लेवर लय काय काय दिसते. राग, द्वेष, क्रोध, लोभ, मोह, माया, अहंकार, ईर्ष्या, संशय. मग लोक म्हणतात कट मारा म्हणतात, त्यांच्याकडे जाणंच नको म्हणतात, बाबा तुरू नको, नमस्कार करू म्हणतात त्यांना. असं होते कधी कधी बा. तुमच्या वाट्याला येते की नाही माहित नाही, पण लोक कट मारतात बघा. काही काही लोकांना गावात सोयरिकीला बोलवत नाहीत बघा. तुमच्याकडे बोलवतात का? कोणाला बोलवता का तुम्ही? कोणाला नाही बोलवतो आम्ही बघा. आणि म्हणून त्या म्हाताऱ्या आईने सांगितलं की इथे खरं पाहायला गेलं तर बघा पाहुणे किती आहे? धन आणि तारुण्य. कारण तारुण्य टिकते का कायम? टिकत नाही. म्हणून तारुण्याचा पण अहंकार चांगला नाही बघा. आपण जेव्हा लहान असतो तेव्हाच लहान असतो, तेव्हा आपला आवाजही चांगला असतो, तेव्हा एकदम निरागस आपली चर्या असते. कारण हे मन निर्मळ असते बघा लहान बाळाचं. काहीच नसते ना, राग, द्वेष, लोभ, मोह, माया, अहंकार, ईर्ष्या, संशय काहीच नसतो. पण हे शरीर जसं जसं वाढते तशा तशा अपेक्षा वाढतात. आणि अपेक्षा वाढल्या
की मग बापा विचारूच नका. मनासारखं झालं तर ठीक, नाही तर आई बरोबर नाही म्हणते आणि वडीलही बरोबर नाही. बघा तुम्ही, जोपर्यंत मांस आहे तोपर्यंत वास आहे. जोपर्यंत देणं घेणं आहे तोपर्यंत माझ्या आईसारखी आई कोणाचीच नाही म्हणते, कारण आई देत राहते ना बिचारी. वडील जोपर्यंत देतात तोपर्यंत माझ्या वडिलांसारखं कोणी नाही म्हणते, कारण देत राहतात. देणं थांबवलं आणि जर कधी आजारी पडले ते आणि खोकलायला लागले की लगेच कोणीतरी म्हणते जा ना बाहेर बसा, घराच्या बाहेर निघा ना, तुमच्यावर कोणावर आली असेल भीती अशी, ही मोठी डेंजर आहे तुमच्या माहितीसाठी. म्हणून प्रत्येक माझ्या म्हाताऱ्या आईला म्हाताऱ्या बाबाला, म्हणजे होणाऱ्या म्हाताऱ्या आईला बाबाला सांगतो की जोपर्यंत हे गाडी चांगली आहे आपली तोपर्यंत कुशल कर्म पुण्य कर्म करा. सर्वांशी प्रेमाने वागा, आपुलकीने वागा, मायेने बोला, आदर करायला शिका, शीलाचं पालन करायला शिका, दान द्यायला शिका, ध्यान करायला शिका, शिबिराला जात राहा, ध्यान करत राहा. या जीवनाचा चांगला उपभोग घ्या, त्याचा सदुपयोग घ्या. वाईट बनू नका जीवनाला, कारण वेळ एकदा निघून गेली की ती पुन्हा परत येत नाही. बघा, म्हातारे झाल्यावर तुम्ही लाखो करोडो रुपये द्या डॉक्टरला, डॉक्टर मला 20 वर्षाचं बनवता काय आहे का तुमच्या मंगळूरला दवाखाना एखादा? आम्ही येतो बाबा इकडं. आहे का असा कुठेतरी दवाखाना? कुठेच नाही बघा, बिलकुल दवाखाना. जेव्हा बालपण आहे तेव्हाच बालपण आहे, पण ते परमनंट नाही. जेव्हा तारुण्य आहे तेवढ्या पुरतच तारुण्य आहे, ते परमनंट नाही आहे. जेव्हा मध्यवय आहे ते तेवढ्या पुरतच आहे, ते कायमस्वरूपी नाही आहे. आणि म्हातारपण सुद्धा कायमस्वरूपी नाही आहे, कारण प्रत्येक जण आपण जन्मगावावरून निघालो, मरण गावाकडे वाटचाल सुरू आहे आपली. कोणाचा स्टॉप कधी येईल याची गॅरंटी आहे का? नाहीये. कोणाचा स्टॉप कधी येऊ शकतो? आमचा लवकर येऊ शकतो बापा, कारण ज्यांना काम धंदा जास्त असते, बुद्धीचं काम ज्यांना जास्त, शरीराचं काम ज्यांना जास्त, ते लवकरच जातात. आणि ते काहीच काम धंदा करत नाही, टप्पू मारायचं झोपायचं, टप्पू मारायचं झोपायचं. ते 100 वर्षे जगते, त्यांचं 100 वर्षाचं जगणं काय कामाचं आहे? काय कामाचं? लोक म्हणतात कसं काय जात नाही बाबा, म्हणतात की लय लोक चालले, तर त्या जगण्याला कशा काही अर्थ नाही. आणि म्हणून त्यानं सांगितलं मी पाहुणा आहे, तर ते म्हणाली म्हातारी तू पाहुणा नाहीये, धन आणि तारुण्य. त्यानंतर त्याने सांगितलं की बरं ठीक आहे मी सहनशील आहे, असं त्यानं सांगितलं. तर म्हातारी म्हणाली तू सहनशील कसा असू शकते? सहनशील तर या दुनियेत 2च गोष्टी आहेत. सहनशील किती गोष्टी आहेत? 2च गोष्टी आहेत. एक तर पृथ्वी, धरती ज्याच्यावर राहतो आपण, ते चांगल्याने पोचते आणि वाईटाने पोचते. म्हणजे चांगल्याने सहन करते त्यांचं वजन आणि वाईटांचे वजन सहन करते. काही लोक भूला भार असतात बघा, जमिनीला भार, काहीच करत नाहीत. येऊन बाल्याची माय 10x10च्या खोलीत आणि बाकी सगळे गेले म्हणते चुली, मला काही देणं घेणं नाही म्हणते. असे लोक बघा, फक्त त्यांचा बेडका सारखा क्रायटेरिया ठरवलेला आहे. कधी समाजाचं काम नाही, कधी दान धर्म नाही, कधी शील पालन नाही, कधी ध्यान नाही. बिलकुल मी आणि माझा परिवार, माझे पोरं पहा म्हणते, माझी पोरगी पहा, माझी गाडी पहा, माझा हॉल पहा, माझी एसी पहा, आणि काय पहा, फक्त फुलच व्हा. की बाबासाहेबांच्या कामी जर पडत नसेल तुमची संपत्ती, भगवंताच्या धम्माच्या प्रचाराच्या कामी पडत नसेल, तर ती संपत्ती काही कामाची आहे का? बिलकुल कामाची नाही. आणि म्हणून सहनशील कोण आहे? एक तर धरणी, पृथ्वी, कारण त्याच्यावर किती ओझं जरी दिलं तर ती सहन करते एक. आणि दुसरी गोष्ट वृक्ष म्हणजे झाड, फळ असतात झाडाला, त्या झाडाला कितीही जरी दगड मारले तर ते फळ म्हणत नाही की मी आंबट बनतो पुढच्या वर्षी, मला खूप दगड मारतात म्हणते का? गोड फळ देते बघ. म्हणजे जरी दगड मारले तरी गोड फळ देते. आणि म्हणून सहनशील या दुनियेमध्ये 2च गोष्टी आहेत. एक तर धरणी आहे म्हणजे पृथ्वी आहे, आणि दुसरी गोष्ट झाड आहे. तिसऱ्यांदा त्याने सांगितलं की बा मी हट्टी आहे. आता ती सांगतच आहे मी कोण आहे, तर त्यानं सांगितलं की मी हट्टी आहे. तर ती म्हातारी आहे म्हणाली हट्टी तू कसा असतो? हट्टी तर इथे 2च गोष्टी आहेत. कोणत्या?
एक तर केस, आपले केस, एक तर केस, दुसरे नख. तुम्ही याचा विचार करू लागले नाही काय सांगत आहे. खऱ्या अर्थाने निसर्गामध्ये खरंच हे स्वभाव यांच्याकडेच आहे जे सांगत आहे तुम्हाला. हट्टी याच्याने नख किती काढा, नख किती काढा, 1 2 3 दिवस 4 दिवस गेले की नख वाढायला सुरुवात होते. हे आता आम्ही मुंडन करू 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 परेशान. आता आरशाची गरज पडत नाही, स्वतःच करते मुंडन, स्वतःच सवय झाली ना. पण हे मुंडन जरी केलं 3 दिवसाला, 8 दिवसाला, 15 दिवसाला, महिन्याला की पुन्हा केस उगवायला सुरुवात होते. म्हणून हट्टी कोण आहे? कोण आहे? केस आणि नख, हे दोनच हट्टी आहेत. तर तू हट्टी नाही आहेस तर तू आहे को? तर त्याने मग वैतागून सांगितलं की हे माते मी मूर्ख आहे. तर ती आई म्हणे बा तू खोटं बोलत आहेस, तू मूर्ख कसा काय असू शकतो. आता याची पंचायत झाली. त्याला वाटलं बा हे थांबू आपण असं म्हणून, तर म्हणून हे म्हणे बा मी मूर्ख आहे. तर ती आई म्हणे तू कसा मूर्ख असू शकतो, या दुनियेमध्ये तर 2च लोक मूर्ख आहेत. बाबा कोण? तर ती आजी म्हणते एक तर राजा, राजा म्हणजे आता त्याला राष्ट्राध्यक्ष पीएम म्हणतात पहा, मूर्ख समजून सांगितलं तिला कसं येते. नाही तर तुम्ही म्हणाला तुमच्या म्हणा कसं कसं ते सांगतो मी तुम्हाला. एक तर मूर्ख कोण आहे? राजा, आणि दुसरा त्याचा सल्लागार. कोणा टीका टिप्पणी करायची नाही मला. लोकांना निवडून दिलंय. एक बातमी वाचली मी सकाळी पेपरमध्ये, ती जे घटना घडली ना लोकचंद्राची, एका मोठ्या वर्तमानपत्रात बातमी आली छोटीशी लोकांच्या मरण्याची, आणि देशाच्या पीएम न श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या प्रती एक सिंपती त्यांना वाटली अशी बातमी. छोटीशीच बातमी. एवढे लोक मेले, हजारो लोक. आपल्याला त्यांच्या श्रद्धेचा काही संबंध नाहीये, त्यांची श्रद्धा त्यांनी करो, परंतु छोटीशीच बातमी लावली. आता जर राजा असतो, त्याला निवडून दिलंय म्हणून तो हुकुमशाही गाजवतो, त्याला वाटेल ते तो करतो. आताचाही राजा त्याला वाटेल ते तो करतो. आता तुम्ही लाडक्या बहिणी किती दिवस आहे आपल्याला काही माहित नाही बा, कारण निवडणुकीच्या अगोदर फॉर्म मध्ये होत्या बा. आता त्यांनी लय हे आहे का ते आहे का 300 लयच वाढवल्या. त्या दिवशी पेपर मध्ये वाचलं मी, लाडकी बहीण योजना महाराष्ट्राची, आणि त्याने ते कागदपत्र चेक केले. उत्तर प्रदेशातले एक आईनं तिला भेटले आतापर्यंत पैसे. योजना महाराष्ट्राची, कागदपत्र उत्तर प्रदेशाचे, आणि तिला ते पैसे भेटत राहिले. तर हे काही चालत नसते, हे तेवढ्यापुरतं असते. म्हणून राजा हा मूर्ख असतो कधी कधी काही काही बाबतीमध्ये, आणि त्याचा सल्लागार सुद्धा. त्याला सल्ले देणारा जो असतो की नाही, त्याला पुरोहित म्हटलाय, सल्लागार म्हटलाय, तो मूर्ख असतो. सही करा, करते सही. काय ढेकळ समजो न समजो, नको त्या ठिकाणी भरपूर काय काय करते, आणि जिथं करायला पाहिजे तिथं काही करत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे सांगितलं त्याच्यामध्ये तात्विक दृष्ट्या की राजा आणि त्याचा सल्लागार हा मूर्ख असतो. आणि म्हणून तुम्हाला हे यासाठी सांगतो की तो जो व्यक्ती होता तो अहंकारी होता, आणि तो अहंकारी असल्या कारणाने त्याच्या संदर्भात ही गोष्ट घडलेली आहे. त्या म्हातारीने त्याचा अहंकार पूर्ण नष्ट केला. नष्ट केला म्हणजे त्याचं गर्वाचं घर खाली पाडलं, आणि त्याला लक्षात आणून दिलं की तू जो मी म्हणत आहेस की मी असा आहे, मी अशी आहे, मला हे माहिती आहे, मला ते माहिती आहे, हकीकत मध्ये भगवान बुद्धाने त्या सच्चकाला सांगितलं ना शरीर आपलं कायमस्वरूपी आपलं राहते, ना मन आपलं कायमस्वरूपी राहते. त्यामुळे कायमस्वरूपी ते काहीच आपलं नसल्या कारणाने जेवढं आयुष्य आपल्याला मिळालं आहे त्याचा आपल्याला सदुपयोग करता आला पाहिजे. माझ्या आयांनो, बहिणींनो, बाबांनो, भावांनो, मी हे तुम्हाला यासाठी सांगितलं की जो समाज दुर्लक्षित होता, ज्यांच्या गळ्यामध्ये मडकं होतं, ज्यांच्या कमरेला झाडू होता, कुत्र्याला किंमत होती, देव म्हणून पूजल्या जातो, डुकरा म्हशीला किंमत होती, पण पाणी वाढ माय म्हणावं लागायचं. बघत जोहार नाही
बाप म्हणावं लागायचं. खुळखुळ्याची काठी होती, सूर्य डोक्यावर आल्यावर घराच्या बाहेर पडावं लागायचं. सावलीचाही बिंटाळ होतो. एक महामानव जन्माला आला, त्याला आपली कीव आली, दया आली. तो भयंकर कारुण्य होतं त्याच्यामध्ये. दया होती, जिव्हाळा होता, प्रेम होतं, आपुलकी होती. आणि ज्या माणसांना जनावरांपेक्षा बदतर समजल्या जात होतं, त्या माणसांना माणसात आणण्याचं काम केलं, ते म्हणजे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध दिलेला आहे. या देशातले सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्या त्यांच्या धर्म परंपरेचा जसा सन्मान करतात, पूजा, वंदना, सण, उत्सव, धार्मिक आचरण करतात की नाही त्यांच्या दिवसात? तुम्ही बघत असाल, कोणावर टीका टिप्पणी करत नाही आपण, पण करतात की नाही? सोमवार असो, मंगळवार असो, बुधवार असो, गुरुवार, शुक्रवार, शनिवार लावून दिले तर ते करतात की नाही? पाहिलं तुमच्यातलं कोण बसलेलं करते की नाही माहित नाही बापा. जे असतील ते बैठ असतील कारण ते बाबासाहेबांची बेमारी करणार आहे. कारण 68 वर्ष झाली की नाही आपल्याला? या 68 वर्षांमध्ये आपल्या लोकांनी किमान पंचशील पालन करणारे बनायला पाहिजे. 22 प्रतिज्ञांचं तंतोतंत पालन करणारे बनायला पाहिजे होतं. बुद्ध धम्म संघाच्या प्रती एक निष्ठ असायला पाहिजे होत. बाबासाहेबांच्या महान त्यागाची जाणीव ठेवणारे बनायला पाहिजे होतं. कारण त्या बाबासाहेबांनी आपल्यासाठी 3 मुलं, मुलगी, पत्नी मातीमध्ये जाऊ दिली. डायबिटीज होता त्यांना, मणक्याचा त्रास होता, अर्धडोकेदुखीचा त्रास होता बाबासाहेबांना, प्रचंड वेदना व्हायच्या, पाय फ्रॅक्चर झाला होता. आपल्यासाठी थांबले नाही बाबासाहेब. बडोद्याला अपमान झाला बाबासाहेबांचा. लहान असताना बैलगाडीच्या खाली उतरवलं, बैलगाडीच्या खाली. उन्हाळ्याचे दिवस होते, बाबासाहेब पायी चालत गेले. जिंदगी भर बाबासाहेबांचा अपमान केला, परेशान केलं, पण बाबासाहेबांनी काम करणं सोडलं नाही. आजाराचं कारण पुढे केलं नाही. गंगाधराच्या मरण्याचं कारण पुढे नाही केलं. रमेशाच्या मरण्याचं कारण पुढे नाही केलं. राजरत्नाच्या मरण्याचं कारण पुढे नाही केलं. इंदुबाईच्या मरणाचं कारण पुढे नाही केलं. रमाई जवानपणात गेले आपल्या. 7 फेब्रुवारीला रमाईची जयंती आहे बघा. त्या रमाईचा आदर्श तुम्ही घेतला पाहिजे बघा, नाही का? प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री आहे असं म्हणतात, असते म्हणतात काही काही ठिकाणी. तर रमाई खरोखर खंबीरपणे बाबासाहेबांना साथ दिल्या होत्या. जर येड्या गबाळ्यासारखी रमाई असती एखादी पत्नी बाबासाहेबाला भेटलेली, की बाहेरच जाता तुम्ही, शिक्षण शिकता, माझं काय, लेकरांचं काय, आपल्याला भेटले असतं बाबासाहेब? धम्म भेटला असता आपल्याला. तुम्ही सुद्धा आदर्श घेतला पाहिजे. कारण 3 मुले, मुलगी, पत्नी मातीमध्ये गेली, तरी त्या युगंधराने परवा नाही केली. 3 मुले, मुलगी, पत्नी मातीमध्ये गेली. परवा केली का त्यांनी? माझं डोकं दुखते असे म्हटले का? ते नाही म्हणाले. बिलकुल. मला काय आजार झाला, मला परेशान, तुमच्या माहितीसाठी सांगतो, प्रचंड त्रास होता बाबासाहेबांना, प्रचंड वेदना होत्या बाबासाहेबांना, खूप त्रास होता बाबासाहेबांना. पण बाबासाहेब थांबले नाही. मी, तुम्ही सगळेजण बाबासाहेबांचे लेकरं आहोत, औलादी आहोत. आपण फुकटच खाल्लं नाही पाहिजे. मी रोज सांगतोय प्रवचनात, रिपीट होते तरी सुद्धा, कारण जबाबदारी आहे. आमची सुद्धा जबाबदारी आहे आणि तुमची सुद्धा जबाबदारी आहे. आपण धम्माचं काम करू शकलो पाहिजे, बाबासाहेबांचं काम करू शकलो पाहिजे. फक्त स्कीम घ्यायची, रिझर्वेशन घ्यायचे, पोराला पोरीला स्कॉलरशिप घ्यायची आणि बस माझा पोरगा शिकला, पोरगी शिकली म्हणायचं, एवढ्या पुरतं मर्यादित राहू नका. माझ्या बांधवांनो, माझ्या आयांनो, बहिणींनो, तुम्हाला सांगतो आहे, तुमच्या संपत्तीचे 4 हिस्से करत जा. या महिलांनी, 10 महिलांनी 5-5 हजार रुपये जमा केले. त्यांच्यासाठी तुम्हाला टाळ्या अशीच वाजवायला सांगत नाहीये. माझ्या समाजातल्या माझ्या जेवढ्या बहिणी आहेत, माझ्या जेवढ्या आया आहेत, जेवढे भाऊ आहेत, जेवढे बाबा आहेत, जे काम करत नाही आहे, खरं तर त्यांनी या आपल्या महिलांकडून आदर्श घेतला पाहिजे. त्यांना मी विचारलं, किंवा लोकांना पैसे मागितले नाही तुम्ही, त्यांनी सांगितलं प्रामाणिकपणे की जर समाजात अशी परिस्थिती आहे म्हणजे तुम्ही सांगता तसं 100 रुपये द्यायचे, 1000 रुपयाचा हिशोब मागायचा, 50 रुपये द्यायचे, माझं नाव घ्या म्हणायचं. हे नावासाठी आहे का चाललंय का सगळं? बाबासाहेबांनी नावासाठी केलं का? भगवान बुद्धांनी नावासाठी केलं का? आणि त्यातून कोणतं पुण्य मिळेल पण नावासाठी केलं तर? त्यांना आता विचारलं तर त्या मायनस मध्ये आहे खर्चाचा. कारण एवढा मोठा कार्यक्रम घडून आणणं नॉट अ जोक.
तुमच्या घरी तुम्ही लग्न कार्य करत असाल, किती पैसा लागतो तुम्ही पहा. भरतीजींना लांबून बोलवणं, गाडी खर्च आहे, त्यांना दान धर्म आहे, तुम्हाला जेवू घालणं, इथं मंडप टाकणं, माईक साऊंड सिस्टम आहे, लोकांना सांभाळणं, ऑटो करून प्रत्येक गावामध्ये इकडे तिकडे त्या फिरत राहिल्या. बघा अशा माझ्या जेवढ्या आया असतील, अशा काम करणाऱ्या बाबासाहेबांचं वृद्धाश्रम, जेवढ्या माझ्या बहिणी असतील, जेवढे माझे बाबा असतील, जेवढे माझे भाऊ असतील, आपला वेळ देत असतील, पैसा खर्च करत असतील, आपली बुद्धिमत्ता पणाला लावत असतील, समाजात परिवर्तन घडून आणण्यासाठी त्यांच्यासाठी एकदा तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजे. त्यांना मी विचारलं 5,000 रुपये जमा केले तर होते का खर्च? तर ते म्हणाले खर्च मायनस मध्ये चालला भोंडेजी. मग आता आम्ही अजून 5,000 रुपये जमा करू, वर्षातून हा कार्यक्रम घडून आणू 20,000 रुपये जरी वर्षाला या कार्यक्रमासाठी देता आले तर हरकत नाही, पण हा कार्यक्रम आम्ही थांबवणार नाही असं आमच्या महिलांचं आपल्या म्हणणं आहे. गावागावात, शहरात, तालुक्याच्या ठिकाणी माझ्या अशा आया तयार झाल्या पाहिजे. लेकरं तर कोणाला जन्माला घालता येतील, हो, शिकवता तर कोणालाही वाईट नका वाटू देऊ, कारण मी रोखोक बोलतो. बाकी तर सगळं काय पोटा पाण्याला तर कोणाला लावता येईल, त्यांचं लग्न कार्य टोलेजनपणे तर कोणालाही करता येईल, पण बाबासाहेबांच्या त्यागाचं काय, त्यांच्या समर्पणाचं काय, त्यांनी जे झिजले आपल्यासाठी, राबले खपले, कारण बाबासाहेब म्हणाले तुमची ही जबाबदारी मोठी आहे. उगम रीतीने धम्माचं आचरण करून तुम्ही धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे, नाही तर इथली व्यवस्था उद्या तुमच्याकडे बोट करून अशी म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की या महाराणी बुद्ध धम्म वाटवतो. फक्त जय भीम म्हणणं म्हणजे, 14 एप्रिलला गाण्यावर बाबासाहेबांचं नाचणं म्हणजे, फक्त 100,000 रुपये 500 रुपये वर्षातून एकदा वर्गणी देणं म्हणजे आपण बौद्ध साबित होत नाही. तुमच्या माहिती वाईट नका वाटू, तेवढंच कर्तव्य आहे का आपलं? विहारात कोण जाऊ विहारात? किमान रविवारी विहारात गेले पाहिजे असं बाबासाहेबांनी सांगितलं की नाही? सांगितलं की नाही? तुम्ही प्रत्येक जण किमान रविवारी विहारात गेले पाहिजे. कोण जाऊ शकते हात वर करायला? प्रत्येक रविवारी विहारात गेला पाहिजे तुम्ही, प्रत्येक. तुम्ही जर धार्मिक बनले, तुम्हाला सांगतो इथून, भगवंत माझ्या पाठीमागे, भगवंताची मूर्ती, तुम्ही जर धार्मिक बनले तर तुमचे लेकरं धार्मिक बनतात. हे बघा, हे आई म्हणते विहार लॉ काय म्हणजे काही नाही, खरंच आहे. तर एवढं पाप लागेल बघा जे लोक याच्यामध्ये जबाबदार असतील. म्हणजे असं नाही म्हणत आम्ही, शाप देत नाही कोणाला, पण जे लोक खरंच फुकटचं खात असतील, कधी विहारात जात नसतील, फक्त जयंतीला नाचण्यापुरते बाहेर पडत असतील, तर येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आम्हाला बोलवण्याचा जो खटाटोप आहे महिला मंडळाचा, तो यासाठीच आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी त्यांना सहकार्य केलं पाहिजे आणि कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. कराल, हात वर करा, सर्वजण यांना सहकार्य करा. कोणतीही अपेक्षा न ठेवता मंगरुळपीर मध्ये निस्वार्थपणे दरवर्षी अशी भव्य दिव्य धम्म परिषद, ज्याला राजकीय कुठल्याही प्रकारचा असा पाठबळ किंवा काही नसायला पाहिजे, बौद्ध लोकांच्याच माध्यमातून धम्म परिषद झाली पाहिजे, याला तुम्ही सहकार्य करू शकता? वा, व्हेरी गुड. तर यासाठी म्हणून मी बोललो, एवढं काही निश्चितपणे तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन घडवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. महिला मंडळाने आम्हाला इथे बोलावलं, त्याबद्दल त्यांच्याबद्दल मी मंगलमैत्री व्यक्त करून माझ्या शब्दांना पूर्ण बोलतो. भवतो सर्वमंगलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धा सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.